जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेला आहे आणि अतिशय संयमी शांत मार्गाने हा लढा चालू झालेला आहे। तो न थांबणारा लढा आहे। कारण आतापर्यंत जे नेते झाले इथून मागचे, इथून मी आपल्याच लोकांना बोलणार आहे, आपल्याच, बाकीच्यांना बोलण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, आपल्याच लोकांना बोललं पाहिजे। जे नेते आतापर्यंत कुठल्या समाजाचे घ्या, कुठल्या समाजाचे, समाजाचा कळवळा आहे असं दाखवतात। समाज पिचलेला आहे, समाज पिचलेला आहे आणि मी समाजाला न्याय मिळवून देईल असा कोणतरी एक नेता उभा राहतो। त्यांनी एखादं आंदोलन केलं, त्याचं आंदोलन उग्र व्हायला सुरुवात झाली, समाजाने किंवा प्रसार माध्यमाने त्याची दखल घ्यायला सुरुवात झाली की कोणतरी एखादा नेता येतो, राजकीय पुढारी, आणि तिथं सांगतो माझा विश्वास ठेवा। तो कानात काहीतरी बोलतो, तिथनं पुढचं आंदोलन जो बसलाय आंदोलनाला न्याय मागण्यासाठी, तो त्या नेत्याने काय सल्ला दिला असेल तो मान्य करतो आणि आंदोलन थांबतं। समाजाला आशा असती की हा नेता आम्हाला काहीतरी न्याय मिळवून देईल। कोणत्या समाजाचा घ्या, समाज त्याच्यावर विश्वास टाकतो डोळे झाकून, आणि त्या डोळे झाकून ठेवलेल्या विश्वासाचा तो गैरफायदा घेतो आणि आपला अख्खा समाज कुठल्या तरी पक्षाच्या दावणीला नेऊन मानतो। आजपर्यंतचा इतिहास आहे, लक्षात असू द्या, कुठला इतिहास काढा कुठला, पण एकमेव आपल्याला सर्वांना मराठ्यांना नेता मिळालेला आहे। तो कुठल्या पक्षाचा नाही, कुठल्या नेत्याचा ऐकत नाही, कोणी समजून सांगायला तर कानात बोलून देत नाही, समोर बोल सगळ्याला ऐकू द्या असा नेता म्हणजे मनोज जरांगे पाटील। तीळ मात्र स्वार्थ नाही हो, तीळ मात्र स्वार्थ नाही कसलाच, म्हणून हा लढा कायम राहणार आहे, लक्षात असू द्या, कायम त्यांच्या पाठीमागे ठाम उभं राहायचंय। बर, मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत एवढी भाषणं केली, एक सगळीकडे फिरले, खालच्या पातळी जाऊन तोंडात नाही एक तरी शब्द गेलाय का हो त्यांच्या? गेलाच नाही, जाणार पण नाही का? एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डोक्यात आहेत, शाहू फुले आंबेडकरांचे विचार डोक्यात आहेत, जिजाऊ माय साहेबांनी जे विचार दिलेले आहेत ते विचार डोक्यात आहेत, अहिल्या मातेने जे विचार दिले ते डोक्यात आहेत। असं विचार घेऊन चाललेलं का? फक्त आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला उद्रेक माजवायचा नाही, महाराष्ट्र शांत आहे आणि शांतच राहायला पाहिजे असं डोक्यात विचार घेऊन चाललेला नेता आहे। 58 मोर्चे जगाच्या पाठीवरती कुठलेच एवढे मोर्चे निघाले नव्हते। आज एवढं उग्र रूप धारण करण्याचं कारण एकमेव आहे, 58 मोर्चे, 10-10 लाख लोकसंख्येचे मोर्चे 58 निघाले, शांततेत, कुठल्या सार्वजनिक मालमत्तेने नुकसान केलं नाही, हे मराठ्यांनी जपलेलं एक महत्वाचं कारण आहे। जपलं मराठ्यांनी, राष्ट्राच्या संपत्तीची हानी होऊन दिली नाही का? मी राष्ट्राच्या संपत्तीची हानी केली तर त्याची माझ्या महाराष्ट्राला किंमत भोगावं लागेल, हे सर्व मराठ्यांनी जपलं। मराठ्यांचं मोर्चे पुढे निघत होतं आणि माग मराठ्यांची मुलं अर्ध्या पाऊण तासात सगळं झालेला कचरा कुंडीत एका टाकून सगळ्याची विल्हेवाट वाट लावत होते, कुठेही जाणवत नव्हतं इथनं 10 लाख लोक निघून गेलेत पुढे म्हणून। इतकं पावित्र्य राखलं, इतकं पावित्र्य। फक्त एकच आशा होती, आमचं 58 मोर्चे निघल्यात, ह्याची कुठंतरी शासन दखल घेईल, परंतु शासनाने फक्त सांगितलं आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। सरकारने सांगितलं आमचा विश्वास ठेवा, आम्हाला मुदत वाढवून द्या, आणि मराठ्यांना विश्वास बसला की खरंच आपली दखल घेतील, सरकार दखल घेईल। 2015 पासून आजपर्यंत नुसतं आम्हाला मुदत वाढवून द्या, मुदत वाढवून द्या एवढंच आजपर्यंत ऐकत आलो, त्यांचा विश्वास ठेवला आणि आपल्या सर्वांचा विश्वासघात केला, लक्षात असू द्या, विश्वासघात केला। का विश्वास ठेवायचा, का विश्वास ठेवायचा? कुठं आमचा तुम्ही शब्द पाळला? कुठल्या समाजाचं एवढं मोर्चे निघलं? बर, कुठल्या समाजाचा आम्ही द्वेष करत नाही, सगळं सर्वसामान्य लोक, आता हे वातावरण पेटलंय ना, सर्वसामान्य लोकांनी नाही पेटवलं, सर्वसामान्य ओबीसी समाज आहे ना, तो आजही आमच्या बरोबर आहे। माझ्या गावात 18 पगड जातीचे लोक राहतात,
सगळे लोक आम्हाला सहकार्य करा येतात. 58 मोर्चा झाला. आत्ता अंतरवालीला जो विराट सभा झाली त्याच्यात मुस्लिम समाजाचे लोक आम्हाला पाण्याच्या बाटल्या देत होती. ह्याच्यापेक्षा अजून काय सत्य पाहिजे? ही खाली सर्वसामान्य लोकांची इकी आहे. ती लोक म्हणतात मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. नको कोण म्हणतंय? नको कोण म्हणतंय वळकायला शिका. ते सर्वसामान्य नाही आणि सर्वसामान्य समाजाबद्दल त्यांना तीळ मात्र कळवळा नाही. त्यांना फक्त वर्ण यंत्रणा पाठवलेली. तुम्ही बोला, तुम्ही विरोधात बोला, दाखवा तुम्ही आम्हाला ओबीसी समाजाचा कळवळा आहे म्हणून. पण ह्यांना तीळ मात्र ओबीसी समाजाचा कळवळा नाही. स्वतःच पद टिकवण्यासाठी ह्यांचं मोठं भाषणं चाललेले आहेत. काही संबंध नाही यांचा, काही संबंध नाही. बर मला सांगा, आजपर्यंत मराठा समाजाच्या बाबतीत सर्वसामान्य लोक काहीच बोलले नाहीत. ही जी लोक बोलत होती किती खालच्या पातळीला जाऊन बोललो, किती खालच्या पातळीला बोलली. पण त्यांच्या बाबतीत एक तीळ मात्र कोण उठून उभा राहिला नाही की तुम्ही का पातळी सोडताय. मनोज पाटलांनी पातळी अजून सोडली नाही. ती सगळ्यालाच म्हणतात संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे, सर्व जाती धर्मातली लोक माझी. विरोध कोणाला आहे? जो मराठा समाजाला विरोध करतोय त्यांना. बरं सर्वसामान्य विरोध करत नाहीत ना. ही कोणतरी आलेलं आहे आणि ती विरोध करतय, त्यांनी सगळं अंगावर घेतलंय. याचं एकमेव कारण आहे, त्यांना वर्ण सूचना आहेत. ही सिस्टीम आहे. तुम्ही बोला मराठा समाजाच्या विरोधात, पातळी सोडून बोला. तो समाज भडकला पाहिजे आणि ह्यातून तो समाज अंगावर आला पाहिजे आणि चुपली पाहिजे. पण खरंच ओबीसी समाज बांधवांचं, सर्वसामान्य ओबीसी बांधवांचं, दलित बांधवांचं आपण आभार मानलं पाहिजेत. एकही माणूस अजून आपल्या सर्वसामान्य माणूस विरोधात गेला नाही. विरोधात वरची गेलेले आहेत का? त्यांना वर्ण आदेश आहे. तुम्ही बोला, भडकावण्याचा प्रयत्न करतायत. किती पातळी सोडली बोलण्याची, किती? मला एक सांगायचंय, ह्यांनी सांगायचं अरे हो 5वी नापास आहे, तुला काय घेणं देणं आहे का? हे 5वी, त्याला हिंदी बोलता येत नाही, तुला काय घेणं देणं आहे का? नाही मनोज पाटलाला हिंदी बोलता येत, पण त्यांनी कोणाची घरं जाळले नाहीत. नाही ते 5वी पासच आहेत, पण त्यांचं भ्रष्टाचाराने हात अजून काळ झालेलं नाहीत. नाही त्यांची तब्येत साधी आहेत, पण कुणाच्या कळतळाचा रुपया घेऊन एसीच्या गाडीत ते फिरलेले नाहीत. लक्षात असू द्या, हा नेता परत मिळू शकत नाही. असा नेता परत मिळू शकत नाही. लक्षात असू द्या. मला सांगायचंय, मराठ्यांचा पहिल्यापासून इतिहास घ्या. आज मला कौतुक वाटतं, संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज एकत्र आला. एकत्र का? आम्हाला आरक्षण पाहिजे, हक्क पाहिजे स्वतःचा. हा आपला स्वार्थ आहे, स्वार्थ आहे. प्रत्येक समाजाचा स्वार्थ असतो, प्रत्येक माणसाचा स्वार्थ असतो. पण स्वार्थात पण 2 प्रकार आहेत. लक्षात असू द्या, स्वार्थात 2 प्रकार आहेत. एक स्वार्थ आहे न्यायी स्वार्थ आणि दुसरा स्वार्थ आहे अन्यायी स्वार्थ. न्यायी स्वार्थ कशाला म्हणायचं? प्रभू रामचंद्रांना गादी मिळाली. दशरथ राजाने सांगितलं अयोध्येचा उद्या राजा माझा मुलगा रामप्रभू होणार आहे. आनंद वाटला सर्वांना. पण कैकेयीला वाटलं माझा मुलगा गादीवर बसला पाहिजे, माझा मुलगा गादीवर बसला पाहिजे. इतक्या तिचा स्वार्थ न्यायी स्वार्थ आहे. प्रत्येक आईला वाटतं ना माझा मुलगा मोठा झाला पाहिजे. प्रत्येक आईला वाटतं, प्रत्येक बापाला वाटतं माझा मुलगा मोठा झाला पाहिजे. कैकेयीचा तितक्या स्वार्थ बरोबर आहे, माझा भरत गादीवरती बसला पाहिजे, तितक्या बरोबर आहे. परंतु माझा मुलगा गादीवर बसून राम वनवासाला गेला पाहिजे, हा अन्यायी स्वार्थ आहे. माझा हक्क मला मिळाला पाहिजे, हा न्यायी स्वार्थ आहे. परंतु दुसऱ्याचं वडून घेणं अन्यायी स्वार्थ आहे. आपण दुसऱ्याचं मागितलंय का? तो समाज सुद्धा जागला पाहिजे. आमचा बारका भाऊ आहे, तो समाज सुद्धा जागला पाहिजे. आमचं आम्हाला द्या, हीच मागणी आहे आमची. आमचं आम्हाला द्या, दुसऱ्याचं नको अजिबात. कशाचं सांगितलंच नाही ना कुठं. धर्म काय सांगतो? तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगून द्या. हे धर्माचं पालन आहे, हे धर्माचं पालन आहे. परत दुसरी गोष्ट अजून तुम्हाला सांगतो. धृतराष्ट्राला ह्याचं पांडवांचं राज्य माझ्या मुलांना मिळलं पाहिजे, माझ्या मुलांना मिळलं पाहिजे हस्तिनापूरचं राज्य. हा स्वार्थ न्यायी स्वार्थ आहे.
कुणाचा? धृतराष्ट्राचा. न्याय स्वार्थ आहे. परंतु माझ्या मुलांना राज्य मिळालं पाहिजे आणि पांडव संपलेच पाहिजेत, हा अन्याय स्वार्थ आहे. म्हणजे मला सांगायचंय, माझा स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याचं घर जळलं तरी चालेल, पण माझी पिढी पेटली पाहिजे, हा अन्याय स्वार्थ आहे. लक्षात असू द्या. स्वार्थ प्रत्येकाला असतो, अन्याय स्वार्थ नाही पाहिजे आपल्याला, आणि करतही नाही आपण. मला सांगायचं एकच, मराठा समाज पहिल्यापासून शापित आहे. पहिल्यापासून कधी एक झाला नाही मराठा समाज, कधीच. इतिहास आत्ता घडलेला इतिहास हा आत्ता, आणि त्याचं सगळं श्रेय मनोज जरांगे पाटलांना जाते. अहो कधीच नाही. मी तुम्हाला सांगणार इतिहास पहिल्यापासून इतिहास सांगतो. आपल्या स्वराज्यावर 3 शाह्या राज्य करत होत्या. 3 शाह्या राज्य करत होत्या. त्यामध्ये नगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि दिल्लीची मोगलशाही, 3 शाह्या राज्य करत होत्या. 3 इतका जुलूम करत होत्या, अतिशय अन्याय. आणि कुणाच्या जेव्हा माहिती का, कुणाच्या जेव्हा ती युद्ध जिंकायच्या? फक्त मराठ्यांच्या जेव्हा. मराठ्यांच्या, त्यांच्या ताकद नव्हती. याचं एकमेव कारण होतं, मराठा एक येत नव्हता. त्यांनी पक्की नस ओळखली होती, मराठा कधी एक येणार नाही. आता जसे राजकीय पुढाऱ्यांनी ताकद ओळखली ना, मराठा कधी एक येणार नाही, तशीच त्यांनी सुद्धा ओळखली होती ताकद. मराठ्यांना थोडा तुकडा टाकला, आम्हीच दाखवलं की मराठा कधीच येत नाही, हे त्यांनी ओळखलं होतं 3 शाह्यांनी. आणि त्याचा गैरफायदा इतका घेतला, भर दिवसा आपल्या हिंदूंच्या आया बहिणींनी ते उचलून घेऊन जायचे, त्यांच्यावर बलात्कार करायचे, त्यांना पाठवायचे. पण आपला मराठा तरी पेटून उठत नव्हता. मराठा म्हणजे अर्थ चुकीचा काढू नका. जे महाराष्ट्रात राहतात ते सगळे मराठे, नुसती मराठा एक जात धरू नका. हे मराठा का पडलं? जर मराठ्यांचं इकडून आक्रमण झालं तर तिकडून त्या शाहीतले लोक म्हणायचे, निजामशाही जर आक्रमण केलं तर ती म्हणत नव्हती अंगाव कुणबी आले, माळे आले, धनगर आले, सगळी लोक आहेत ना, ती म्हणायची मराठी आले. त्यामुळे सर्वजण आपण मराठी आहोत. ह्या शब्दाचा अर्थ चुकीचा काढून ठेवला सगळा. मराठा म्हणजे फक्त एक जात, महाराष्ट्रात राहतो तो मराठा. आणि त्यावेळेस आपल्या मराठ्यांना कुठल्या तरी सरदारकीचा तुकडा टाकला जायचा, वतनाचा तुकडा टाकला जायचा, काहीतरी आमिष दाखवलं जायचं. आणि प्रत्येक मराठ्याची विभागणी 3 शाह्यामध्ये झाली. 3 शाह्यामध्ये आपल्या मायमाऊलीची आबरू वाचवण्यासाठी कुणीही वाली राहिला नव्हता. आणि प्रत्येक मराठ्यांना वाटत होतं, प्रत्येकाच्या मनात एकच धारणा होती, आम्ही राजे नाहोत, आम्ही गुलाम आहोत, आम्ही फक्त युद्ध करायचं ह्यांच्यासाठी, ह्या शाह्यांसाठी युद्ध करायचं. आणि त्यांनी दिलेलं कडं शाबासकी हीच आमच्यासाठी सर्वस्व. पेटून कुणी उठत नव्हतं. माय मावल्याची इज्जत वाचवायला कुणी वाली राहिला नव्हता. आणि त्यावेळेस विदर्भातनं एक रत्न राजे लखोजीराव जाधव हे निजामशाहीमध्ये नोकरीला होते. आणि इकडून शहाजीराजे भोसले ते सुद्धा तिथं सरदारकी करत होते निजामाच्या दरबारात. आणि दोघं सुद्धा कट्टर ताकदवान, इतकी ताकद होती त्यांची. निजामशाही दोन्ही एक झाली तर भेट होती निजामशाही. लखोजीराव जाधव आणि शहाजी भोसले एकत्र आले तर निजामशाही संपून टाकतील, त्यामुळे दोघांना एकत्र होऊन देत नव्हती. आणि एक दिवस शहाजींच्या दरबारात कार्यक्रम होता, लग्नाचा मोठा प्रसंग होता. लग्न पहिली 15 दिवस चालायची. आणि त्या लग्नाच्या धामधुमीमध्ये त्या निजामाच्या दरबारात एक खंडागळे म्हणून सरदार होते. त्या खंडागळ्यांचा हत्ती त्या ठिकाणी पिसळला. त्यावेळी जिजाबाई साहेबांचं लग्न झालं होतं. शहाजीराजांना जिजाबाई साहेबांचं दोघांचं लग्न झालं होतं. आणि त्यावेळेस त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे बघा, जाधवरावांचं भोसल्यांचं रक्ताचं नातं होतं. पण जिजाबाई साहेबांना एकच वाटायचं, महिला काय करू शकतात, ऐका, महिला काय करू शकतात, एकच वाटायचं, अरे माझ्या हिंदूंच्या आया बहिणीची आबरू वाचवण्यासाठी,
माझ्या मराठ्यांना हिंदूंना ह्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी कुणीच वाली नाही राहिला, कुणीच वाली नाही. पण त्यांनी त्यावेळेस विचार करता, त्यावेळेस आय काय असते ऐका, त्यावेळेस विचार करता, अरे या हिंदूंच्या आया बहिणीची आबरूण वाचवण्यासाठी, या हिंदूंना गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी माझ्या पोटी मी असं एक रत्न जन्माला घालील, त्याची कीर्ती अखंड सूर्य चंद्र आहे तोपर्यंत त्याची कीर्ती राहिली. इतका चांगला मी विद्वान मुलगा जन्माला घालील. त्यावेळेस घेतलं होतं निर्णय. शिवाजी महाराजांच्या अगोदर स्वराज्य ही व्हावं ही इच्छा कुणाची होती? शहाजी महाराजांची. माझं सेपरेट राज्य पाहिजे, मराठ्यांचं राज्य सेपरेट पाहिजे, असं शहाजीराजांची संकल्पना होती. परंतु लोक साथच देत नव्हती, लोक एकत्र येत नव्हती. त्यामुळे शहाजीराजांचा नाईलाज होता. जिजाबाई साहेब सांगायच्या सारख्या, राजे आपण बाहेर पडू, आपलं छोटं गाव आहे ना पण आपलं राज्य निर्माण का? अहो हिथं आपल्याला गुलामगिरीची वागणूक मिळते. शहाजहान मनापासून तुमच्यावर प्रेम करतो का? करत नाही. तुमच्या ताकदीचा अंदाज घ्या, तुमची ताकद जास्त. जिजाबाई साहेब सारख्या सांगायचे शहाजी महाराज, पण लोक साथ देत नव्हते अजिबात. आपली लोक साथ देत नव्हती. आणि त्यावेळेस त्या खंडागळे नावाच्या सरदाराचा एक हत्ती होता. त्या समारंभामध्ये हत्तीच पिसळला. हत्ती पिसळल्यानंतर इतका धुरगुस घातला, इतका धुमाकूळ घातला त्याने की थांबता थांबत नव्हता. बरं शहाजींच्या दरबारात सुद्धा होते ना शूरवीर. शहाजींनी आवाज दिला, काय झालंय तिकडं? त्यांनी सांगितलं हत्ती पिसळलाय. कानावर बातमी गेली, हत्ती पिसळलाय. हत्ती आवरत नाही, माणसं चेंगरतोय. शहाजींनी सांगितलं ह्याच्यात त्या हत्तीला नमवण्याची शमवण्याची ताकद फक्त मराठ्यांच्या मध्ये आहे, लक्षात असू द्या. मराठ्यांचं नुसतं तेवढंच म्हणलं की मराठ्यांचं रक्त खवळून उठलं. लखोजीराव जाधवांचा मुलगा दत्ताजी जाधव, पुतण्या दत्ताजी जाधव तलवार घेतला, म्हणला मी हत्तीला थांबवतो. मी म्हणजे मराठ्यांची ताकद बघा. हत्तीला थांबवण्याची ताकद मराठ्यांच्या मनगटात होती, तलवारीत होती. काही क्षणामध्ये दत्ताजी जाधव हत्ती चालून गेला आणि एका तलवारीच्या घावामध्ये हत्तीची सोन धडा वेगळी केली. ची 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 करत हत्ती रक्ताच्या थारोळीत कोसळला. मांडलं शहाजहान, मांडला बास. दत्ताजी जाधव, काय जाधवांचं रक्त आहे राव, काय जाधवांचं रक्त आहे. जाधवांची छाती फुगून आली. का? शहाजहांनी मला नावाजलंय, शहाजहांनी मला नावाजलंय. शहाजहांनी जाधवांना नावाजलं म्हणून इकडं भोसल्यांचं रक्त जाधवांच्या विरोधात खवळून उठलं. का? एका मराठ्याला शहाजहान नावाजतोय. मी काय कमी काय, मी काय कमी काय? त्यांनी सांगितलं दत्ताजी जाधव, अहो ते तुमची ताकद हत्तीवर दाखवली. एकदा भोसल्यांच्या मानगाटाला मानगाट मिळवा म्हणजे कळेल तुम्हाला भोसल्याच्या मानगाटात किती ताकद आहे. काय देणं घेणं होतं, काय देणं घेणं होतं का मला सांगा? आता ती जाधवरावांचंच रक्त होतं. ती दत्ताजी जाधव म्हणा मी काय तुला भेटू का? काय चाल केली, दोघं एकमेकाला धावून आली. संभाजी भोसलेंनी, शहाजी महाराजांचे बंधू संभाजी भोसलेंनी एका तलवारीच्या घावामध्ये दत्ताजी जाधवाचं मुंडकं धडा वेगळं केलं. दत्ताजी जाधव जाग्यावर कोसळला रक्ताच्या थारोळ्यात. ही बातमी काही वेळानंतर लखोजीराव जाधवांना कळली. माझा पोरगा संभाजी भोसले म्हणजे माझ्या जावायच्या भावाने, माझ्या लिकीच्या धीराने त्याला मारला ना. ते म्हातारा हातात तलवार घेऊन हुडकतच आलं, कुठं आहे संभाजी भोसले? एका चौकामध्ये संभाजी भोसलेची लखोजीराव जाधवाची गाठ झाली. एका तलवारीच्या घावामध्ये त्या 60 वर्षाच्या लखोजीराव जाधवाने शहाजीराजांच्या भावाचं मुंडकं धडा वेगळं केलं. चौकामध्ये 2 मृतदेह पडले होते, 2. एक होता भोसल्यांचा, एक होता जाधवांचा. सगळे निजामशाहीतले सगळे मुसलमान टाळ्या वाजवत होते. काय शूर आहेत, काय मराठ्यांची ताकद आहेत. एका ठिकाणी जाधव रडत होते दत्ताजीसाठी आणि भोसले रडत होते संभाजी भोसल्यांसाठी. जिजाबाई साहेब स्थिर होत्या, त्या रडत होत्या, डोळ्यातून अश्रू वाहत होते, त्या स्थिर होत्या. का? एकीकडे पडलाय माझा सक्का दीर आणि एकीकडे पडलाय माझा भाव. कोणासाठी रडू, कोणासाठी रडू?
त्या दोन्हीसाठी रडत नव्हत्या, त्या रडत होत्या हिंदूसाठी, मराठ्यांसाठी. त्यांना वाटत होतं अशीच मराठीची ताकद विभागली जाणार का? मराठ्यांना तुकडा टाकला वतनाचा की असंच थांबायचं का? त्याच दिवशी निर्णय घेतला, बस थांबायचं नाही, आपल्याला नोकरी करायची नाही, शहाजींच्या दरबारात थांबायचं नाही, माझं स्वतंत्र मला राज्य आहे, पुण्याची जहागिरी दिलेली आहे, तिथं जाऊन स्वतः आपला संसार करायचा, स्वतःचं रयतेचं रक्षण करायचं. गरिबी होती, शहाजी महाराजांची गरिबी होती, आणि जिथं गरिबी असेल तिथं लोक जवळ येत नाहीत, लक्षात असू द्या. पुण्याला राहायला गेले ना, पुण्याला त्यावेळेस तिथं गाढवांचा नांगर फिरवला होता, तिथं पहार मारली होती, उलटी चप्पल टांगली होती. का? मराठे भावनिक आहेत. आणि जर मराठ्यांनी ही गाढवाचा नांगर फिरवला, गाढवाचा नांगर म्हणजे प्रपंचाहून गाढवाचा नांगर फिरवला, अशी मनात भीती एकदा मराठ्यांच्या झाली, मराठी हिथं शेती कसायला येणार नाहीत. जिजाबाई साहेबांनी तिथं पदर खोवला आणि जिथं गाढवांचा नांगर फिरवला होता तिथं सोन्याचा नांगर फिरवला, आणि तिथनं पुढं आपली लोक तिथं शेती करायला लागली. एकच त्यांच्या डोक्यात होतं, एकच, माझ्या हिंदू धर्माचं रक्षण झालं पाहिजे, अधर्मी लोक आहेत त्याचं खंडन झालं पाहिजे, आणि माझ्या माय मावल्यांची इज्जत वाचली पाहिजे, माझी रयत जगली पाहिजे. मग बाळ होतं पोटात, बाळ राहिला, स्वतःचं घर नव्हतं. शिवनेरी किल्ल्यावरती संभाजी महाराजांना तिथली सासरवाडी करायची होती. पाहुण्याच्या घरी राहण्याची वेळ आली, आणि जिजाबाई साहेब सारख्याच देवीला नवस करायच्या, सारख्या. एक दिवस देवीला नवस केला, तुळजापूरच्या आई भवानीला, तुळजापूरच्या भवानीला नवस केला, शिवनेरीच्या शिवाई देवीला नवस केला. आई, अगं माझ्या हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी, माय मावल्याच्या आबरूचं रक्षण करण्यासाठी माझ्या पोटी एक हिरा दे, एक मुलगा दे, फक्त एक. आणि गाणं ऐकलो, आणि बरोबर 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी किल्ल्यावरती आणि शिवाई देवीच्या नवसाने, तुळजाभवानीच्या नवसाने आपल्याला सर्व मराठ्यांचं रक्षण करण्यासाठी, आपल्या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी एक पुत्र जन्माला आला. एक. जिजाबाई साहेबांनी आपल्या स्वराज्याला 2 रत्न अशी दिली, 2 रत्न अशी दिली, त्यातलं एक रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्या रत्नाने माणसाने जागायचं कसं हे शिकवलं. आणि दुसरं रत्न दिलं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. त्या रत्नाने धर्मासाठी मरायचं कसं शिकवलं. हे 2 रत्न दिले, लक्षात असू द्या. आणि शिवाजी महाराज हळूहळू मोठं व्हायला लागलं, धडे दिले. शिवबा आपल्याला सर्व एकत्र करून आपलं स्वतःचं राज्य निर्माण करायचंय. मग असं सांगितलं का? आता तुम्हाला प्रश्न पडेल, हे मुस्लिमांच्या विरोधात होतं का? अजिबात नाही. प्रतिमा मलिन किती केली बघा. छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या विरोधात होते, अजिबात नव्हते. फक्त लिहिणाऱ्यांनी चुकीचा इतिहास लिहिला गेला. कशा असतील? असूच शकत नाही, कारण सर्वात त्यावेळेस युद्धातलं प्रगत हत्यार तोफखाना, त्याचा प्रमुख कोण होता माहिती का? इब्राहिम खान. त्याच्यापेक्षा समुद्र मार्गाला लढाई चालू झाल्या, त्यातलं प्रगत हत्यार आरमार, नौदलाचा प्रमुख दर्या सारंग दौलत खान मुस्लिम होता ना. मग छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांच्या विरोधात होते? अजिबात नव्हते. फक्त भासवलं गेलं. त्यामुळे मुस्लिम लोक आपल्या जवळ आहेत ना, आपल्या जवळ ते सगळे जे भारत मातेत राहतात, भारतात राहतात, भारत मातेचं खातात, भारत मातेला मनापासून वंदन करतात, तिरंग्याला आपल्या मनामध्ये साठवतात, तिरंग्याला नमस्कार करतात, त्या सर्व मुस्लिमांच्या वरती सख्या भावा एवढं तुम्ही प्रेम केलं पाहिजे. सख्या भाव ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. त्यांना परक मानायचं नाही. बदल केला. आपल्याला पाणी वाटलं ना, त्यांनी वाटलं ना, साक्षीदार आहे मी त्याचं. त्यांचं आपल्याला ह्या लढ्याला सहकार्य लक्षात असू द्या. आणि शिवाजी महाराजांनी बघा, शिवाजी महाराजांनी स्वतःचं राज्य निर्माण करण्यासाठी सर्व मराठ्यांची मोड बांधण्याचा प्रयत्न केला. मराठे एक येत नाही, त्याचं मी उदाहरण सांगतोय, पुढे अजून सांगणार आहे. सगळ्यांना सांगायची या की माझं घरचं काम नाही,
आपल्या ताकदीवर स्वतःचं राज्य निर्माण करायचंय. का राज्य निर्माण करायचंय? ही आधर्मी लोक आहेत. पुढची मोगलशाही आधर्मी आहे, निजामशाही आधर्मी आहे, आदिलशाही आधर्मी आहे. आपल्याला धर्माचं रक्षण करायचंय. कुणाला आपल्याला त्रास द्यायचा नाही. आम्ही तुम्हाला त्रास देत नाही, तुम्ही आम्हाला देऊ नका, ह्याच्यासाठी लढायचंय. सर्वांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न केला, पण कुणी सहकार्य करत नव्हतं. लक्षात असू द्या, कुणी सहकार्य करत नव्हतं. का? त्यांना माहित होतं मराठे कधी फुटतील, त्यांना कुठलं तरी आम्हीच दाखवल्याशिवाय फुटणार नाही. ज्या वेळेस अफजल खान आपल्या स्वराज्यावरती चाल करून आला त्यावेळेस मराठ्यांना फोडत आला. तो वतन देत होता. त्यांनी साम दाम दंड भेद सर्व गोष्टीचा अवलंब केला. वतन देतोय, वतन देऊन ऐकत नसाल तर मराल. भेद होती लोक, त्यात आपली लोक सहकार्य करत होती. खंडोजी खोपडे देशमुख अफजल खानाला वायला कसं जवळचा मार्ग निघल हे दाखवण्यासाठी आपला माणूस होता. अर्थात खंडोजी खोपड्यांनी चूक केली. आताच्या खोपड्यांचा काय ह्याचा दोष आहे का? नाही तर तुम्ही म्हणताल खंडोजी खोपडे आमचं नाव कसं काय? त्यांनी चूक केली, आताच्या खोपड्यांना दोष देऊ नका. पण त्यांनी हे मान्य केलं पाहिजे आपल्या कोणीतरी पहिली एक चूक केलेली, छत्रपतींना स्वराज्य निर्मितीसाठी त्रास दिलेला आहे. आमचा एक होता त्याच्यात बाजी घोरपडे. अफजल खानाची साथ दिली. त्यांनी इतकं क्रूर काम केलं त्या बाजी घोरपडेने. छत्रपती शिवाजी महाराजांचे सख्खे थोरले बंधू संभाजी महाराज, कनकगिरीला लढाई होती. कनकगिरीची लढाई. तिथं असं ठरलं होतं, आदिलशहाने सांगितलं होतं कशी लढाई करणार. त्यावेळेस बाजी घोरपडे आणि अफजल खान मित्र होते, दोघ जण. आणि तो बाजी घोरपडे शहाजीराजांना सारखा पाण्यात बघायचा. बाजी घोरपडे अफजल खान एका बाजूने लढायला जातील, आधी संभाजी महाराज हल्ला करतील आणि त्यांना कमी पडले तर आम्ही कुमक पुरवतो, मागणं सहकार्याला जातो. आता जिजाबाई साहेबांचं रक्त आहे ते, शहाजीराजांचं रक्त आहे ते. चाल करून गेले ते संभाजी महाराज. कनकगिरीची लढाई जिंकत आलती आणि ताकद थोडी कमी पडली. पण बाजी घोरपणे सांगितलं होतं अफजल खानाला अजिबात मदतीला जायचं नाही, हे पोरग मेलं पाहिजे. मला सांगायचं छत्रपती शिवाजी महाराजांना सहकार्य करताना आपल्या लोकांनी त्रास दिला. आपल्या म्हणजे त्याच्यात आपला दोष नाही, त्यांनी चुका केल्यात. मला सांगायचंय फक्त वतनाचं तुकडं टाकलं म्हणून एक आला नाही मराठा समाज. आजही तीच परिस्थिती. सर्वसामान्य लोक सर्व आरक्षणासाठी मनोज पाटलाच्या मागे आहेत. पण 150 आपली 288 पैकी 150 कशामुळे साथ देण्यात माहितीये का? तुकडा टाकलाय हो. का साथ देत नाही? वतनात पहिला वतनाच होता, आता खुर्चीच आहे. एक तरी बोलला 150 पैकी एक तरी बोलला का? ताकद नाही का तुमची? हलवू शकत होता का नव्हता तुम्ही? संसद काय हलवू शकत होता का नाही? कुणी बोलला नाही. लक्षात असू द्या. का? त्यांच्यावर दबाव आहे तसा. बोलायचं नाही. पण लक्षात असू द्या, तुमची इतकी ताकद आहे त्यांनी सुद्धा ओळखलंय की बस सर्वसामान्य मराठा एक झालाय आणि सर्व स्तरातून, ओबीसी समाजातून, दलित समाजातून मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरली. पण ते 150 कळलं. आपण ज्यांच्या जेव्हा उड्या मारत होतो ती सगळी एक झाली. ती फक्त आपण थोडी कळ काढायची, थोडी. हासुडगाठीवाले थोडा दम. ह्यांनी आता काय केलंय? मनोज पाटलांना शब्द देतात काय? आम्हाला थोडी दिवस मुदत वाढवून द्या, थोडी दिवस द्या. दिली का नाही? आता ह्यांनी काय म्हणल्यात? फेब्रुवारी पर्यंत वाढवून द्या. त्यांना पक्क माहिती ना फेब्रुवारी मध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. तिथं कुणीच काय करू शकत नाही. उद्या ती सांगायला मोकळी झाली. आता काय करू पाटील? आचारसंहिताच लागू झाली हो, नाही तर आरक्षण देणारच होत. पलवाट काढायची ह्यांना. मला सांगायचंय मराठ्यांची ताकद दाखवून द्या, सरकारला ताकद दाखवून द्या.
आणि आरक्षण मिळवत असताना पहिल्यांदा तुम्हाला सांगतोय, पहिल्यांदा एक तर आपल्यात कोणी बोललंच नाही. मी भाषण ऐकली काय काय पुढाऱ्यांची, अरे जरांगे आमच्या हातात कोयत, अरे जरांगे आमच्या हातात कुराडी. हो हो, त्याला एक प्रश्न त्या सर्वसामान्य ओबीसी समाजाने विचारायला पाहिजे, तुमच्या हातात कोयतय पण मारल्यात किती जणाला? म्हणजे आमच्या हातात कोयतय, सर्वसामान्याच्या पोरांनी कोयता माराव आणि तुम्ही घरात लपून बसा. वार पट्टे त्यांची भडक भाषणं ऐकून कुणी हातात तसलं पाऊल उचलू नका. आपल्याला संविधानाचा आदर करायचा आहे, लक्षात असू द्या. संविधान आपल्यासाठी श्रेष्ठ आहे, त्याला मान द्यायचा आहे, लक्षात असू द्या. आणि कायदा कुणाला माफ करत नाही, कायद्याचा सर्वांनी सन्मान करा, लक्षात असू द्या. आरक्षण मिळणारच आहे, देण्याशिवाय पर्याय नाही. त्यांना पळवाटा सगळ्या बंद झाल्यात. आणि आपण सुद्धा जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही, ज्या वेळेस आपल्याला मनोज पाटील हाक मारतील ना, त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना उभं राहायचंय, त्यांच्या मागे एवढंच करायचं. झालंय सगळं, भेटण्याची गरज नाही. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, अजून एक, ज्या वेळेस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं ना, त्यावेळेस औरंगजेबाला वाटलं होतं बस मराठे संपले, आता मराठ्यांना नेतृत्वच राहिलं नाही. आणि ज्या वेळेस शंभू महाराज गेले आपल्याला सर्वांना सोडून, अभिमानाने सांगतो, एकही नेता नसताना, नेतृत्व नसताना 18 वर्ष मराठ्यांनी औरंगजेबात फारच लागून दिला नव्हता. 18 वर्ष नेतृत्व कुणीच करायला नव्हतं. बिना नेतृत्वाची मराठी लढत होते. तसे आता वेळे मनोज पाटील हाच आमच्यासाठी नेतृत्व, बाच विषय संपला. त्यांच्या मागे ठामपणे थांबायचं, ते योग्य दिशेने घेऊन जाणार. अहो 2 एकर जमीनवाला माणूस आज सगळ्यांना घाम फुटतोय, हलवलंय सगळं. बर तीळ मात्र चूक नाही, कारण ही पातळी सोडूच शकत नाहीत, सोडली पण नाही. त्यांनी पातळी सोडली, त्यांनी इतकी सोडली की बॅलन्स बघा ढासळला त्यांचा, कळनाच काय बोलतोय ते. इतकी पातळी वायबल झाली, सगळी वायबल. मला सांगायचं ह्याचाच अर्थ विजय जवळ आलाय. आणि या टायमिंगला तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट काय तर 4-2 पोरांनी आपल्या आत्महत्या केल्या. अजिबात करू नका, आत्महत्या करू नका. कारण ज्या वेळेस कोंढाण्या किल्ल्यावरती सर्व आपले 300 मावळे गेले ना, वरचं सैनिक बघून त्यातली 5-50 जण माघारी पळायला सुरुवात झाली. त्यावेळेस सूर्यानी सांगितलं, मी परतीचं दोर कापून टाकल्यात, माघारी पळून जाऊ नका. मरणं, आत्महत्या करणं म्हणजे बुजदिल काम आहे, बुजदिल ध्यानात असू दे. लढून मारा, आत्महत्या करणं पाप आहे. आत्महत्या का करू नका? समाजापेक्षा तुमच्या आई वडिलांना, तुमच्या पत्नीला तुमची गरज आहे, लक्षात असू द्या. तुम्ही लढा घालताय, पण तुमची आई रोज वाट बघती, माझं पोरग आरक्षणाच्या लढ्यासाठी गेलंय, कधी माघारी येतंय, रोज वाट बघतात आपल्या घरची. त्यामुळे असलं आघोरी कृत्य अजिबात करू नका, ते पाप आहे, लक्षात असू द्या. तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे. दुसरी गोष्ट, जाळपोळ करू नका. ऐकूच ना, भडक भाषण ऐकायचं नाही. महाराष्ट्र संतांची भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी. यांनी कधीच असं सांगितलं नाही जाळपोळ करून, अराजकता माजवून आपला हक्क हिसकून घ्या, कधीच सांगितलं नाही. त्यामुळे त्यांचा विचार आपल्या डोक्यात पाहिजे सगळ्यांच्या. मिळणार आहे आरक्षण थोडे दिवस. फक्त मला एकच सांगायचंय, ही फसवायच्या भूमिकेत आहेत. आता फेब्रुवारीपर्यंत फसवायची भूमिका आहे, थांबायचं नाही. आणि ही जी 150 बोलली नाहीत ना आता आपल्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत, आपली, बाकीचे राहून द्या तिकडे, बाकीचे बोलू शकत नाहीत. आणि आपल्याला त्यांना भांडायचा अधिकार पण नाही, बाकीच्या ओबीसी नेत्यांना भांडायचा अधिकार नाही. का? ते त्यांच्या समाजाचे बोलत असतील. पण आपली गप्पत ना मूग गिळून 2 ते 3 महिन्यात आपल्या दारात सगळी येणार आहे, सगळी. त्यांना म्हणायचं, का रे बाबा आता दिसला का मराठा? तवा तुझ्या तोंडाला कुलूप लावलं होतं का? तुला अडचण कशाची होती? ही आता काय माहिती का? त्यांना माहिती, चाललंय, चालून द्या, चाल. पण हे तुम्ही विसरू नका, हे अजिबात विसरू नका. अहो 5 कोटी समाज आहे मराठा, 5 कोटी 5 प्लसच आहे,
5+ आहे, तरी ह्यांना काळजी वाटू नये का? आपल्याला त्यांनी गृहीत धरलंय, कुठंच जाणार नाहीत, कुठंच. थोड्यासाठी वायबल हो नका, कारण मराठा समाजाला मी आता सांगितलं ना, टाकला तुकडा की लगेच पांगणार, तसलं होऊन देऊ नका. कारण बऱ्याच दिवसानंतर हा इतिहास घडलाय. आता इकी फुटून देऊ नका, अजिबात फुटून देऊ नका. त्यांना पहिलं बोर्ड लावा. माझं तर म्हणणं माहिती का, माझं वैयक्तिक, कोणाचं काय मत असेल तिला, आपण जे बोर्ड लावल्यात ना आता, राजकीय नेत्यांना गावात बंदी. आपण एवढं बोर्ड लावलंय, मराठा राजकीय नेत्यांना गावात बंदी. मराठा राजकीय नेत्यांना गावात बंदी, बाकीच्या नेऊ द्या. जागेत ह्यांना धाकच नाही वर राहिला कोणाचा. काय करतोय मराठी, आमचेच आहेत. आणि आपल्या सुद्धा अवलादी असे आहे. तुम्हाला सांगतो, आला ना पुढारी वरचा परत, एक गट तयार होणार. या साहेब या, का मी आहे की या, तसली लाचारी करू नका, लाचारी करू नका. कारण लक्षात असू दे, हा लढा आहे. तुम्हाला जर ह्या लढ्यात सहभागी व्हायचं नसेल, होऊ नका, पण कमीत कमी लढ्याला आडवं येऊ नका, नाही तर समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही. ध्यानात असू द्या. ह्या धर्माचं पालन करायचं आपल्याला. ह्या धर्माचं आपण अन्याय करतोय का? आमच्यात आहे, ठीक आहे, पहिल्यापासून आहे आमच्यात. पहिल्यांदा पाटील की आम्हाला दिली, ठीक आहे, पाटील की परत आमच्यापर्यंत राहिली का? आता आरक्षण मिळत गेलं, आमची पाटील की गेली ना आरक्षणामुळे दुसऱ्याला. जाऊन द्या, आम्हाला संविधानाने जे अधिकार दिले ते मान्य आहेत, त्यांना आरक्षण आहे, त्यांना माझ्या स्वतःच्या गावचा एक महादेव कोळी म्हणजे एसटीचा पोलीस पाटील आहे, एसटीचा, चांगला बिचारा, काम पण चांगलं करतो, एसटीचा आहे. पण तिथं पहिल्यांदा पाटील मराठा होता ना, एसटी मिळला, आम्हाला आनंद आहे ना, एसटीला मिळलं, चला सगळ्यांना अधिकार मिळतोय. पण तुम्ही तीच का धरून बसलाय की हे पाटील होती पहिली? काय खालच्या पातळी एक म्हातारं बोललं, देणं ना घेणं, काय देणं ना घेणं. आता मला ह्या गादीवर बोलायचं नाही, पण काय देणं, तू हाता खातावा, आमच्यानी काय केलं तवा. बर, मी मीडियाला सुद्धा विनंती करतो, मीडिया प्रसार माध्यम म्हणजे लोकशाहीचा चौथा खांब आहे. जिथं कुठं सगळे न्यायाचे दरवाजे बंद होत्यात ना, तेव्हा हे न्यायाचा दरवाजा मोठा आहे, लक्षात असू द्या. आम्हाला दुसरं कोण न्याय देणार आहे? गोरगरीब जनतेला कोण न्याय देणार आहे? ही मीडियाला विनंती करतो, चांगल्या लोकांच्या बाईट घ्यावं. ज्याला आकलीचा तपास नाही तो काय ते खालच्या पातळीवर जाऊन बोललं म्हातारं, आणि त्याला सुद्धा कमी द्यायला लागलं. हो हो, पाटलांनी बाया नाचावल्या. अरे हो, बर, त्यांनी पूर्वीच्या नाचावल्या, आमचं काय चुकलंय ह्याच्यात? आमचा काय दोष आहे का? आज मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आपल्या स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीरबाजी पासलकर, दुसरे नेताजी पालकर, आणि तिसरे प्रतापराव गुजर, कुडतोची गुजर. सरसेनापती भोसरे त्यांचं गाव आहे, आमच्या गावाजवळ आहे, सातारजवळ भोसरे गाव आहे. सरसेनापती आज ते गावात अजून तसंच आहे. पण ते गुजर लोक आहेत का, तिथले गुजर लोक मजुरी करण्याशिवाय पर्याय नाही हो. आहे ना, आम्हाला तुम्ही समजताय ना, काय लोक पाटील आहेत, काय लोक लय उच्च आहेत, कोणाचे शिक्षण संस्था आहेत, कोणाचे कारखाने आहेत. ह्यामुळे हे बाकीच्यांना वाटतं मराठा समाज लयच मोठा आहे. अरे काय काय ठिकाणी मराठा समाज आमचे चूल पेटत नाही. ती मोठी म्हणून बाकीची गरीब आहेत ना, त्यांना गरज आहे ना आरक्षणाची. आणि आपली सुद्धा इतकी विचित्र रीती, एक आमदार, मी नाव घेत नाही, नाव कदाचित लक्षात येईल, कारण तुम्ही हुशार एवढं येणं नाही, आणि उद्या ही बाईट लगेच जाणार आहे माझी, मला पण माहिती. एक म्हणला रे, पाटलाची अवलाद आहे, पाटलाची अशी 50 खुकी अशी पत्र, 2.25 एकर जमीन अशी पत्रावर फेकले, फिसली म्या. काय देणं घेणं होतं? तुम्ही 2.25 एकर जमीन अशी पत्रावर फेसल्या फेसली, पण आम्हाला भोगायचं येत आहे ना गरिबांना. तुम्ही गरिबांना किती मदत केली? मला सांगायचंय, आमच्या मराठा समाजामध्ये जो श्रीमंत आहे तो अतिश्रीमंत आहे, आणि जो गरीब आहे त्याची चूल सुद्धा पेटत नाही. ह्या चूल न पेटणाऱ्या लोकांना आरक्षणाची गरज आहे हो. ह्यांना आरक्षण द्या, आणि ह्याच्यासाठी लढाय. ती नाणे साहेबांची ते काय त्यांची बोलण्याची पद्धत,
आम्हाला आरक्षण तुम्ही का बसा की मग तुम्हाला नको तुम्हाला म्हणलं का बाबा घ्या 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 त्याला आरक्षण घ्या आम्हाला नको ती मोठ्याची असण्याचं काय ते डोक्यावर पडलेलं ते जलांगे डंके की चोट पर हो तू का रडतोय तुझं मागितलंय का आम्ही हसण्यासारखं नाही रडा येत अक्षरशः आणि हसल्याची मीडिया बाईट घेऊन दाखवते ती तिथंच राहिलं पाहिजे ती इकडं फिरूच शकत नाही ती बर दलित समाजातला पण नेता त्याला म्हणला ये आमच्या समाजाला कलंक तरी ते बोलतच आणि मीडिया त्याची बाईट घेते मला एक सांगायचंय ही न्याय देवता आहे आपल्याला न्याय देण्याचं साधन आहे मीडियामध्ये मीडियाने चांगल्या लोकांच्या घ्या जिथं भडकाव भाषणं बोलत्याल भड खावं म्हणलंय मी भाषणं बोलत्याल त्यांची अजिबात घेऊ नका समाजात अशांतता पसरते लक्षात असू द्या मीडियाची फार दखल घेतात लोक मला सांगायचं फक्त शांत राहिला पाहिजे समाज महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे महाराष्ट्र संयमी त्याचं वातावरण फक्त बिघडू नका दोन मित्र होते दोन मित्र भांडणं कशी लावायची बघा भांडणं दोन मित्र होती आणि एक लय कट्टर मित्र आणि एका राजाने सांगितलं गावात चोरी झालेली आहे जो त्या चोराला पकडून दिल ना त्याला 5 कोटी रुपये बक्षीस देणार 5 कोटी रुपये हे दोन मित्र त्यातला म्हणला मी पकडणार दुसरा म्हणला मी पकडणार नका दोघांचीच भांडणं अरे पकड की तुला पकडला तुला घावला तू नाही किंवा म्हणला तू समजा तू चोर पकडलं तुला बक्षीस मिळाला तू काय करशील मी म्हणला जमीन घेईल आणि त्या सगळा घास लावेल म्हणला घास लावेल गुरांचा घास दुधात धंदा करील तो म्हणला तू काय करशील मी घास लावेल तो म्हणला मी घोडा घेईल आणि तुझ्या घासात सोडून देईल तो म्हणला माझ्या घासात सोडायची काय कारण आहे तुझी तो म्हणला सोडून देणार तुझा घासात घोडाची होती म्हणला त्याचा पाय तोडणार तो म्हणला माझ्या घोड्याचा पाय तू तोडणार जी तुंबळ मारामारी दोघांची तिथं हाणाहाणी दोघांची ही भांडणं राजाकडे भांडणं कशावर झाल्यात ह्यो हरामी माझ्या घासात घोडा सोडतोय ह्यो म्हणला माझ्या घोड्याचा पाय तोडतोय ती म्हणले ती राजा म्हणला तू घास लावलाय का ती म्हणला नाही लावला घोडा घेतलाय का नाही घेतला मग कधी मिळाल्यावर तसं आम्हाला सांगायचंय आम्ही आरक्षण मागतोय मिळेल न मिळेल पुढचा भाग आहे आता कशाला तुटून पडताय आमच्यावर संविधान आहे ना त्याला न्याय आहे ना त्याला कोर्ट आहे ना त्याला आम्हाला आरक्षण देईल मिळेल न मिळेल ते पुढचा भाग आहे आता तुम्ही आमच्यावर तुटून पडलाय माझी ही भांडणं लावायचं का ही भांडणं लावायची असली भांडणं करायची नाही माझ्या गावात सर्व जाती धर्माचे माझ्या गावात सुद्धा आज 18वा दिवस आहे उपोषणाचा 18वा दिवस आहे आज म्हणजे पहिले एकदा झाला टप्पा मंजूर पाटलांचा परत दौरा चालू झाला परत दुसरा टप्पा झाला 18वा दिवस आहे आज उपोषणाचा साखळी उपोषण प्रत्येक जाती धर्मातली लोक त्या स्टेजवर येऊन बसते ती व्यवस्थित गुन्ह्या गोविंदाने सगळे गप्पा मारतात हाय वाद लावतोय कोण लावतोय एक भरणी त्याच्यात लाल मुंग्या आहेत त्या काळ्या मुंग्या आहेत भरणी स्थिर आहे शांत आहे दोन्ही मुंग्या शांत बसल्या त्या काही नाही एक जण कोणतं राहिला त्यांनी ती भरणी हलावल्यावर जी लाल मुंग्यान काळ्या मुंग्यांची तुटून पडल्या तसं आपण सगळं शांत आहे हलवाय कोण आलाय त्याला शोधून काढा आणि त्याला म्हणावतून एक वर मराठा ओबीसी सर्वजण आम्ही एक आहोत तू जी हलवायला ना भरणी तुझा निघ मला सांगायचं काय ही अधर्मी लोक आहेत ह्यांना घेणं देणं नाही जर ह्यांना कळवळ असता ओबीसी समाजाचा तर आज ओबीसी समाज आमचा मेंढराकडे जाणार असेल किंवा शेती कसणार असेल काय उद्योगधंदा करणार ती उन्हात कामं करते ती आणि तुम्ही एसीच्या गाडीतनं फिरताय तुम्हाला कळवळा येतो तुमच्यातले कन्यकारण इष्ट तुमची 5-7 हजार कोटीतच कशी आहे
मला हे सांगायचंय, आपण सर्व एक जण आहोत, एक आहोत. प्रत्येक समाजाने आपापल्या हक्काचं आरक्षण मागितलं पाहिजे, पण त्याच्यासाठी एकमेकावर तुटून नाही पडलं पाहिजे. हा धर्म सांगतो आणि या धर्माचं रक्षण करायचंय आपल्याला. पाखंडींचं खंडन करायचंय, अभंगाचं लक्षात असू द्या. आपल्याला आपला महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे. आपल्याला शिकवणी आहे, पूर्वजा महामानवांच्या शिकवणी आहेत, त्या सर्वांच्या जी शिकवण दिली सर्वांचे आचरण करायचे, सर्वांनी आचरण करायचे, लक्षात असू द्या. जरी अनेक आपले धर्म, जरी अनेक आपल्या जाती, जरी अनेक आपले धर्म, जरी अनेक आपल्या जाती, परिया भंगा सुद्या सदैव आपली माणुसकीची नाती. परिया भंगा सुद्या सदैव आपली माणुसकीची नाती. माणुसकीची नाती जपली पाहिजेत, लक्षात असू द्या. त्याचबरोबर आज सर्व 4 देव पाठीमाग आहेत, लक्षात असू द्या. 4 देव पाठीमाग आहेत. सर्व सृष्टी त्या भगवंताने तयार केली ना, तो जगाचा निर्माता, त्याच्या जोरावरती हे सर्व विश्व चालतं, त्याच्या ताकदीवरती चालतं. पण तो